चला तर आज आपण बनवूया डाळ पालक. डाळ पालक कशी बनते ती बघूया. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यामध्ये जिरा आणि मोहरी टाकायची. ती तळली लगेच त्याच्यामध्ये बारीक कट केलेला कांद्याला टाकायचं आणि तो पण असं तळतळलंच त्याच्यामध्ये लगेच आपण बारीक कट केली मिरची पण टाकून द्यायची. मिरची कांदा व्यवस्थित परतायचा आणि त्याच्यामध्ये थोडे शेंगदाणे टाकायचे अख्खेवाले आणि अख्ख्या लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. नंतर याच्यामध्ये जो बारीक कट केलेला टोमॅटो राहतो तो टाकायचा. थोडंसं परतून घ्यायचं, सॉफ्ट होऊ द्यायचं. सॉफ्ट झाल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये आपले गरम मसाले टाकायचे. मीठ, हळद, मिरची पावडर, गरम मसाला आणि धनेपूड हे सगळं ॲड केल्यानंतर व्यवस्थित परतून घेऊ आणि हे परतल्यानंतर चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. नंतर लगेच याच्यामध्ये बारीक कट केलेला जो पालक आहे आपला तो ॲड करायचा आणि तो व्यवस्थित परतून घ्यायचा. हे पालक लगेच सॉफ्ट होतो तर म्हणजे झाकण ठेवण्याची गरज नाही, पण लगेच आपण 2 मिनटासाठी झाकण ठेवू आणि काढून घेऊ. म्हणजे आता बघा आता झालं आहे पालक हा आपला सॉफ्ट झाला आहे. आता याला तुम्ही रवीच्या साहाय्याने घोटू पण शकता किंवा डायरेक्ट तशी शिजलेलं वरण याच्यामध्ये टाकू शकता. तर मी याच्यामध्ये शिजलेली डाळ अशी व्यवस्थित टाकत आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी चेक करून त्याच्यामध्ये वरून थोडंसं पाणी टाकेल की मला किती घट्ट लागेल आणि किती पातळ लागेल. तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तसं तुम्ही पाणी ॲड करू शकता त्याच्यामध्ये. याला थोडीशी उकळी येऊ देऊ. लगेच आता याला उकळी पण आली आणि व्यवस्थित पण अशी मस्त झणझणीत पण लागते, कारण हिरवी मिरची पण आहे, साधं लाल मिरची पावडर पण आहे, त्याच्यामुळे झणझणीत डाळ पालक आपला रेडी झालेला आहे. रेसिपी बनवून बघा आणि आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.